मोठी बातमी ती म्हणजे एकनाथ शिंदे अन्याय सहन करणार नाही आणि ते राज्याचे उपमुख्यमंत्री होणार नाही असं थेट काँग्रेस खासदारानेच ठणकावून सांगितलंय। भाजपने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा दिलेला शब्द देखील पाळला नव्हता याची आठवण सुद्धा बळवंत वानखेडे यांनी करून दिली आहे। मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या गेल्या, त्यामुळे ज्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या त्यांच्या नेतृत्वातच साधारणतः मुख्यमंत्री होत असते। भाजपचं तर अगोदरी उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीत तसं घडलं, प्रत्येक वेळेसच भाजप तर तसं ठरते असते की शब्द देतात आणि मागं हटतात। हे तर त्यांची हे आहे, असे ते मुख्यमंत्रीच नाहीत किंवा त्यांचं व्यक्तिमत्वच असं नाही की ते अन्याय सहन करतील। कारण आपण पाहिलं असेल की ते स्वतःच म्हणत होते की मी अन्याय सहन करणार नाही। त्या अन्यायामुळेच ते बाजूला हटले। आता हा अन्याय कसा सहन करतील म्हणून कदाचित तेच मुख्यमंत्री होतील। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। तर यावेळेस बळवंत वानखेडे यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहिलेलं आहे। एकनाथ शिंदे अन्याय सहन करणार नाही आणि ते उपमुख्यमंत्री पद सुद्धा स्वीकारणार नाही असं त्यांनी म्हटलं। याशिवाय जो ठाकरेंना शब्द दिला होता भाजपनं त्याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिली आहे।